सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने आपण सर्वजण सुखी, आनंदात, समाधानी तसेच स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल अशी आशा व्यक्त करून आज एक सुंदर असा अनुभव आपण बघणार आहोत. खूप छान अनुभव आहे. ज्यावेळेस मी हा अनुभव ऐकला त्यावेळेस माझ्या अंगावरती खरंच शहारे उभे राहिले. ह्या ताईंना जेवढे मानावे तेवढे कमीच आहे, कारण या ताईसारखं कोणीही करू शकत नाही. कोणीही एवढं सहन अजिबात करू शकत नाही. खूप सुंदर अनुभव आहे, त्यामुळे अगदी शेवटपर्यंत हा अनुभव प्रत्येकाने बघावा. चला तर मग ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करूया. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करून आज मी मला आलेला अनुभव शेअर करत आहे. स्वामी भक्तांनो, अनुभव खरंच घेण्यासारखा असतो. जर सेवा केली, मनापासून जर स्वामींना हे विनवलं, त्यांची जर आर्ततेने हाक मारली तर स्वामी खरंच धावून येतात. माझ्या बाबतीत देखील असंच काही घडलेलं आहे. कारण माझा दुश्मन दुसरं तिसरं कोणी नसून माझा स्वतःचा नवराच आहे. त्यांचे बाहेर काय आहे काय नाही मला माहीत नाही, पण माझ्या मिस्टरांना मला मारून दुसरं लग्न करायचं होतं. ते माझ्यावरती खूप करणी बाधा वगैरे करत असायचे आणि एकदा तर 2020 साली त्यांनी तर हद्दच केली. त्यांनी माझ्या अंगावरती स्मशानाची राख आणून टाकली. ज्यावेळेस स्मशानाची राख आणून टाकली त्यावेळेस मी पूर्ण काळी पडली होती. मला उठता देखील येत नव्हतं. खूप माझा चेहरा इतका विचित्र झाला होता, शरीर देखील. माझे मुलं म्हणायचे की तुला हे काय झालं आहे, आणि माझ्या पोटात इतकं जबरदस्त दुखत होतं. कुणीतरी दाबल्यासारखं मला सारखं होत होतं. खूप भयानक त्या दिवशी मला त्रास झाला. आणि त्यानंतर आमच्या घरामध्ये एक बाई आणि एक माणूस असं आम्हाला दिसत होतं. माझ्या मुलांना तर त्यांनी कोणते कपडे घातलेले आहे, काय केलेलं आहे ते सर्व काही दिसत होतं. ते कुठे बसलेले आहे ते देखील दिसत होतं. मुले म्हणायची की आई आता इथे बसलेले आहे, इथे आहे. घरामध्ये इतकं प्रचंड मानसिक त्रास होता ना की काही त्याचा अंतच नाही. मिस्टर खूप म्हणजे खूप हे करायचे. एक दिवस तर त्यांनी हद्दच केली. मला खूप मारलं. माझ्या डोक्यातून खूप रक्तस्राव होत होता. आम्ही देवाचंही करायचो. नवनत पारायण चालू असताना 5वा अध्याय मी वाचायचे, पण तो देखील बंद पडला आणि खूप भयानक त्रास घरामध्ये सुरू झाला. यामध्ये काय करावं काही कळत नव्हतं. त्यावेळेस सर्व काही जबाबदारी वरतीच होती. माझा एक मुलगा आणि एक मुलगी असं माझं 2 मला मुले आहेत. आता मी टेलरिंग काम करून सर्व काही करत होते. सर्वजण म्हणायचे की तुम्ही ते घर सोडून द्या, पण हे घर माझं हक्काचं आहे, मी का बरं सोडू. ही वाईट शक्ती आहे, ती माझ्या घरात घुसलेली आहे, ती बाहेर गेली पाहिजे. मी ह्या घरातून बाहेर नाही जाणार तर ती ह्या घरातून बाहेर जाईल असं मी म्हणायची. त्याच वेळेस मग असंच बघता बघता मोबाईलमध्ये मला प्रदीपदादांचा पत्ता मिळाला. त्यांचं कळालं. म्हटलं आपण तिथे जाऊया. मग मी, माझा मुलगा आणि मी गाडीवरती अंबरनाथवरून प्रदीपदादांकडे गेलो. तिथे गेल्यानंतर खूप प्रसन्न वाटलं, खूप छान वाटलं. मग दादांसोबत बोलून चर्चा वगैरे करून त्यांनी सेवा दिली. मग आम्ही दुसऱ्या दिवशी लगेच निघालो. घरी गेलो, सेवा सुरू केली, पण काही एक फरक पडत नव्हता. आणखी त्रास वाढत होता. म्हटलं आता करावंच काय हे कळायलाच मार्ग नव्हता. मी तर खूप म्हणजे खूप वेडी झाल्यासारखं होत होती. मी सारखी रडत होती. मी स्वामींपुढे बसायची आणि म्हणायची, स्वामी मी का बरं जगत आहे, माझ्या जगण्याला काहीच अर्थ नाही, मला मरायचं आहे. मी एवढंच बोलायची आणि खूप रडायची. खूप माझ्या डोक्यात दुसरे विचारच नाही, एवढेच विचार कंटिन्यू चालू असायचे. माझी मुलगी खूप समजावून सांगायची आणि तिला असं वाटलं की आईला काही मानसिक त्रास वगैरे झाला आहे का, तर डॉक्टरकडेही घेऊन गेलं. सर्व रिपोर्ट वगैरे केले, पण सर्व रिपोर्ट हे नॉर्मल होते. कारण ते दुखणंच नव्हतं. मला घरातलं ही प्रचंड वाईट शक्ती, वाईट बाधा माझ्यावरती केलेली होती. त्यामुळं मला तो त्रास होत होता. मग असंच म्हटलं काय करावं. त्यावेळेस मग मला पुन्हा केंजाळे दादांचा नंबर मिळाला. आता ज्यावेळेस केंजाळे दादांचा नंबर मिळाला त्यावेळेस मी त्यांना कॉल केला आणि त्यांना सांगितलं. तर ते म्हटले की मी प्रवासात आहे, बाहेर आहे, 1 तासानंतर कॉल करा म्हणे. असं म्हटल्यानंतर मग मी पुन्हा फोन केला, पण त्यांनी काही तो फोन रिसीव केला नाही. म्हटलं जाऊ द्या की त्यांना वेळ नसेल.
इकडे मात्र त्रास माझा हा वाढतच होता. त्यामुळेच नंतर दुसऱ्या दिवशी त्यांचा मला कॉल आला. आता त्यांचा कॉल आल्यानंतर मी त्यांना सर्व काही सांगितलं की मी प्रदीपदादांकडे जाऊन आले, काही एक फरक पडत नाही आहे, सेवाही चालू आहे. महाराजांचे अधिष्ठान घरात आहे, तरीही वाईट शक्ती घरामध्ये येत आहे. मी त्यांना विचारलं, त्यावेळेस ते म्हटले, काळजी करू नका, सर्व काही व्यवस्थित होईल. आणि त्यांनी मला मग लांगुलास्त्र, त्यानंतर तारक मंत्र, संक्षिप्त गुरुचरित्र पारायण आणि कालभैरवाष्टक आणि महाराजांचं जेवढं नामस्मरण होईल तेवढं करा, अशा सेवा मला सांगितल्या. आणि सांगितलं की हा सेवा शनिवारपासून चालू करा. मी त्यांना कॉल केला, तो वार होता गुरुवार, आणि त्यानंतर मग मी शनिवारपासून सेवा चालू केली. शनिवारी संध्याकाळी जेव्हा सेवा वगैरे झाली, सर्व काही झालं, त्या दिवशी घरामध्ये एक वेगळंच वाटत होतं. आणि म्हणजे जवळपास 2-3 वर्ष झाले तसे आमच्या घरामध्ये मोकळी हवेचा हा विषयच नव्हता. आम्ही 3ऱ्या मजल्यावरती राहतो, पण आमच्या घरामध्ये थोडी देखील हवाही येत नव्हती. कारण वाईट शक्ती घरामध्ये असल्यावरती प्रसन्नता कशी वाटेल. त्या दिवशी मुलं देखील म्हणत होते, आई घरात आज खूप छान वाटत आहे, प्रसन्नता वाटत आहे. आणि विशेष म्हणजे ती वाईट शक्ती कुणालाही त्या दिवशी दिसली नाही, हे खूप महत्त्वाचं होतं. आणि घरामध्ये खिडकीतून खूप मोकळी छान हवा येत होती आणि खूप छान त्या दिवशी प्रसन्नता वाटली. मग त्यानंतर मी माझी सेवा कंटिन्यू सुरू ठेवली. त्या दिवसापासून घरामध्ये वाईट शक्ती खरंच दिसलीच नाही, पुन्हा कधीच दिसली नाही. आणि आता माझे मिस्टर आमच्यापासून हे लांब राहतात, आमच्यात ते राहत नाही. पण आमच्या जे बिल्डिंग आहे त्यातील सर्व लोक म्हणतात, हा किती वेडा माणूस आहे, किती बावळट आहे म्हणून असं म्हणतात. आणि ते आमच्यापासून लांब असतात. माझ्या मिस्टरांना जवळपास 1,00,000 रुपये पेमेंट आहे, पण त्याचा आम्हाला काही एक उपयोग नाही. मी, माझं मुलं आणि आम्ही 3 जणच आता राहत आहोत. माझे मिस्टर आता लांब जरी आहे आमच्यापासून, तरी देखील आमच्यावरती करणी-बाधा करायचं ते सोडत नाही. आमच्यावरती करणी-बाधा हे ते करतच राहतात, आम्हाला लांबून त्रास देतात. पण स्वामी सोबत असल्यामुळे फार काही त्रास आम्हाला होत नाही. खूप म्हणजे खूप भयानक परिस्थिती आमच्यावरती आलेली होती. ही परिस्थिती स्वामींना मी विनंती करते, कुणावरतीच येऊ नये. अशी वेळ खरंच स्वामी कुणावरतीच येऊ देऊ नये. जर नवरा द्यायचाच असेल तर खरंच प्रत्येकाला चांगला द्यावा, पण असा वाईट नवरा, एवढा दुश्मन कुणालाही चुकूनही देऊ नका. जे मी सोसलं आहे ते खरंच कोणीही सोसू नका. मी खूप म्हणजे खूप मोठ्या संकटातून बचावलेली आहे. आज मी जे काही तुमच्यासोबत बोलत आहे ते फक्त स्वामीमुळे बोलत आहे. कारण स्वामींचं घरामध्ये अधिष्ठान होतं, स्वामींना योग्य वेळ आल्यावर सर्व करायचं होतं. त्यामुळे आज तुमच्यासोबत मी बोलत आहे. नाहीतर त्या वेळेसच मी गेली असते, माझी मुलं देखील गेली असते. कारण वाईट शक्तीसोबत राहणं हे सोपं नव्हतं. खरंच मी प्रत्येक गोष्ट ही डोळ्याने बघून अनुभवली आहे. स्वामी भक्तांनो, आता स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना आहे की स्वामी, जोपर्यंत ह्या देहामध्ये देह आहे तोपर्यंत तुमच्या चरणाची निरंतर आमच्याकडून सेवा करून घ्यावी, अशीच आम्हाला साथ द्यावी. आणि जे कोणी दुःखित पीडित आहे त्यांच्यावर देखील तुमची कृपा सदैव राहावी, त्यांच्या मदतीसाठी तुम्ही जावं, एवढीच स्वामी चरणी आता प्रार्थना आहे. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव होता. प्रत्येकाच्या अंगावरती शहारे उभे राहिले असेल. खरंच ताईंची खूप म्हणजे खूप सत्वपरीक्षा स्वामींनी देखील घेतली. कारण एवढ्या भयानक याच्यामध्ये राहणं खरंच शक्य नाही. कुठलीही स्त्री असं राहूच शकत नाही. पण सर्व परिस्थितीचा विचार करून ताईंनी जो निर्णय घेतला आणि स्वामींनी त्यांना जी शक्ती दिली ती खरंच खूप आघात होती. खरंच खूप छान अनुभव होता. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. आणि असेच ज्यांना अनुभव शेअर करायचे असेल त्यांनी या नंबरवरती आपला अनुभव शेअर करावा. श्री स्वामी समर्थ.